नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे. गावाकडच्या शांत वातावरणात स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा आणि काहीतरी पौष्टिक व प्रेमाने बनवायचं असं ठरवलं. म्हणून मी आज बनवणार आहे घरगुती ड्रायफ्रूट लाडू. आजकाल आपल्या सगळ्यांचं आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे. काम, घर, जबाबदाऱ्या या सगळ्यात आपण स्वतःसाठी वेळ काढायचा विसरून जातो. पण मला असं वाटतं दिवसातून काही मिनटं जरी स्वतःसाठी दिली तरी मन खूप हलकं आणि आनंदी होतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे फक्त बाहेर फिरणं किंवा महागड्या वस्तू घेणं नाही. स्वतःच्या शरीराची, मनाची आणि आरोग्याची काळजी घेणं हेच खरं सेल्फ लव्ह आहे. आज मी वापरणार आहे बदाम, काजू, खजूर, मनुके आणि थोडंसं देशी तूप. हे सगळे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. त्याआधी ना मी हे सोया चंक भिजत घातले होते कारण मुलींना टिफिनसाठी द्यायचे होते. तर सोया चंकची भाजी बनवून मी त्यांना टिफिनला पाठवून दिलं. आता हे करत असताना हे सगळे पदार्थ ना आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. घरातल्या लहान मुलांना मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी हे लाडू खूप पौष्टिक आहेत. सगळ्यात आधी ड्रायफ्रूट हलके भाजून घेतले की त्याचा स्वाद अजून छान येतो. त्यानंतर ते थंड करून जाडसर वाटून घेतले. खजुरांमुळे लाडूंना नैसर्गिक गोडवा येतो. पण मी इथं खजूर नाही वापरले, तर खजुराच्या ऐवजी म्हणजे खारीकच यूज केलेली आहे मी इथं. त्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज नाही पडत. पण मी खजूर वापरलेली आहे. खजूर नाही वापरली, खारीक घेतलेली. हे सगळं करत असताना ना गावाकडचं शांत वातावरण मनाला किती प्रसन्न वाटतं. पक्ष्यांचा आवाज, मोकळी हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात केलेलं हे प्रत्येक काम अधिक सुंदर वाटतं. शहराच्या गडबडीत ना हे क्षण मिळणं कठीण असतं. म्हणून असे क्षण मी मनापासून जपते. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून त्यात थोडंसं तूप घालते आणि हळूहळू लाडू वळते. प्रत्येक लाडूमध्ये ना फक्त ड्रायफ्रूटचं नाही तर प्रेम आणि आपुलकी आहे. घरच्यांसाठी आपल्या हाताने काहीतरी बनवण्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही. तर इतर मिक्सर चालू करायचा होता. मिक्सर ना आमचा वरती ओपन होत नव्हता. मिक्सर आमचा नेहमी फ्रीजवरती असतो. तो आम्हाला खाली घेता नाही आला. म्हणजे खाली घ्यायचा होता पण वायर काही पुरत नव्हती म्हणून आम्ही हा जुगाड लावला होता. तर आता इथं ना घर साफसफाई करायचं काम चालू होतं. म्हणजे थोडंफार सगळं काही काम आवरल्यानंतर म्हटलं घर थोडं साफसफाई करावं. तर इथे सगळी धूळ होती आणि ती साफसफाई करताना मला एक छोटीशी गोष्ट तिथे सापडली. तर ते होतं एक चपातीचा डब्बा. म्हणजे आपण चपाती ठेवण्याचा डब्बा बोलतो ना, तर ते होता. तो होता पूर्ण सागवण असतं ना, सागाचं लाकूड असतं, त्या लाकडापासून बनवलेला होता. आणि त्याचा शेप आणि तो दिसायला एवढा सुंदर दिसत होता. मला तो फार आवडला. मला ना विश्वास आहे की आनंद नेहमी ना मोठ्या गोष्टीमध्ये नसतो. तो अशा छोट्या छोट्या क्षणामध्ये असतो. स्वतःसाठी वेळ काढणं, आवडीचं काही बनवणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि निसर्गाच्या जवळ राहणं याच्यासारखं दुसरं सुखच नाही. तुम्ही स्वतःवरती प्रेम करा. आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, तर ती एक सुंदर सवय आहे. तर आता मी इथं हे सगळं काही भाजून घेतलेलं आहे देशी तुपामध्ये. खजूर भाजून खारीक भाजून घेते. खारीक आधी बारीक वगैरे करून घेतली. तर इथं करताना ना माझ्याकडून एक चूक झाली की मी अगोदर ना खारीक बारीक केली आणि नंतर मग म्हटलं की ह्याला देशी तुपामध्ये भाजून घ्यावा. पण ती बारीक करण्याच्या आधी ना त्याचा कलर खूप चेंज म्हणजे तुपात घालण्याच्या अगोदर ना खूप कलर वेगळा होता. म्हणजे फिका वाटत होता. ज्यावेळेस मी ते बारीक केल्यानंतर ना नंतर ह्याच्यामध्ये देशी तुपामध्ये भाजून घेतलं तर त्याला कलर खूप छान आला आणि एकदम मस्त दिसत होता. तर इथं ही खारीक आहे. इथं काजू, बदाम याची देशी तुपामध्ये भाजून पेस्ट केलेली आहे, हे वालं. आणि देशी तूप पण आहे. हे सगळं मिश्रण एकत्र करून ना ते लाडू वळायला घेतले होते. तुम्हाला माझी ही साधी गावाकडची जीवनशैली आणि ड्रायफ्रूट लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच गावाकडच्या जीवनशैलीचे, पारंपरिक पदार्थाचे आणि मनाला आनंद देणाऱ्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतील.
तर हे आता मी सगळं काही मिक्स करून लाडू बनवून घेते. तूप एकदम गरम करून मी ना त्या मिक्सरमध्ये टाकलं होतं, तर ते त्यामुळे लाडू ना पटपट पटपट वळत होते. पुन्हा भेटू एका नवीन गावाकडच्या सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय.